नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण एकदम कमी साहित्यात आणि झटपट अशी एक सोपी रेसिपी बनवणार आहे, ती देखील मँगो पासून। तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी लागणार आहे एक आंबा, 1 कप साखर। आपल्याकडे मेजरिंग कप नसेल तर आपण इथे वाटीचा देखील वापर करू शकता। व काही ड्राय फ्रूट्स घेतलेले आहे, काजू, पिस्ता आणि बदामचे काप केलेले आहेत। 1 लिटर दूध घेतलेले आहे। दूध हे म्हशीचेच वापरायचं आहे। अगदी 3 साहित्यात, मोजक्या साहित्यात व कमी वेळेत आपली मँगो रबडी तयार होणार आहे। इथे आपण 1 लिटर दूध कढईमध्ये आटवण्यासाठी टाकणार आहोत। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे। हे 1 लिटर दूध आहे, आपल्याला पूर्ण आटवून ते निम्म दूध शिल्लक राहिले पाहिजे, म्हणजे अर्धा लिटर दूध तयार झाले पाहिजे। इथे दूध आटवण्यासाठी तुम्ही जाड अशीच कढई वापरायची आहे, पातळ कढई वापरू नका। आता आपल्या दुधाला उकळी येताना दिसत आहे। आपण ही 1 कप साखर घेतली होती, त्यापैकी आता आपण निम्मी साखर इथे वापरणार आहे, म्हणजे अर्धा कपच आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। व पुन्हा चमच्याच्या सहाय्याने दुधामध्ये साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपले दूध आता हे बऱ्यापैकी आटलेले आहे। कमीत कमी 41 मिनिटापासून आपण हे दूध आटवत आहे। दूध आटवत असताना चमच्याने एकसारखेच हलवत राहायचे आहे, 1 मिनिटही कुठे थांबायचे नाही, त्यामुळे दूध आपले एकसारखे आटले जाणार आहे। कढईला हे कडेकडेने जी साय तयार होते ती आपण आता असे चमच्याच्या साहाय्याने थोडी थोडी काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपले 1 लिटर पैकी आता येथे दूध आटून हे निम्मेच दूध शिल्लक राहिलेले, अर्धे दूध आपण आटवून घेतलेले आहे। अशा स्टेजला आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। येथे आपण कढईमध्ये 2 चमचे तूप ॲड करून घेणार आहोत। त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स आपण तळून घेणार आहोत। ड्रायफ्रूट्स तळत असताना आपण गॅस लोच ठेवायचा आहे, त्याच्यामुळे हे ड्रायफ्रूट्स सर्व बाजूनी एकसारखे फ्राय होतील व कुरकुरीत तळले जातील। तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असा गोल्डन कलर आलेला आहे। ड्रायफ्रूट्स आता आपण काढून घेणार आहोत। इथे आपण केशर आंबा घेतलेला आहे, त्या आंब्याचे देठ काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण आंबा कट करून घेणार आहोत। हा संपूर्ण आंबा आपण मिक्सरमध्ये पल्प तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने संपूर्ण आंब्याचे आपण पल्प करण्यासाठी काढून घेणार आहोत। येथे आपण काही आंब्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे, आपण हे नंतर वापरणार आहे। येथे आपण आंब्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे, ते आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। ही राहिलेली अर्धी साखर आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत व साखर व आंब्याचा पूर्णपणे असा पल्प तयार करून घेणार आहोत।
आपलं दूध आहे हे रूम टेम्परेचरचंच आहे, जास्त गरम दूध अजिबात वापरायचं नाही। थंड झाल्यावरच आपण त्यामध्ये आता हे आंब्याचा पल्प टाकून घेणार आहोत। संपूर्ण आंब्याचा पल्प आपण टाकून घेणार आहोत। आता एका येथे चमच्याच्या सहाय्याने हा पल्प व घट्ट झालेले हे दूध व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता आपण आंब्याचा पल्प हा व्यवस्थित असा पूर्ण मिक्स केलेला आहे। दोन्हीही एकजीव झालेला आहे। घट्ट झालेलं दूध व आंब्याचा पल्प व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे। आता आपण त्यामध्ये हे बारीक केलेले आंब्याचे तुकडे आपण ॲड करणार आहोत। व हे ड्राय फ्रूट्स ते देखील आपण ॲड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली मँगो रबडी तयार झालेली आहे। एकदम घट्ट दाटसर अशी रबडी, खूप टेस्टी व खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। कशी वाटली ही रेसिपी? तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।